एखादी नवीन पदार्थ बनवत असताना हृदयामध्ये खूप धडधड होते. तर मी काय बनवलं ते तुम्हाला सांगते. तर काल आम्ही बाजारामध्ये गेलो होतो आणि एखादी वस्तू किंवा कोणती पण वस्तू स्वस्त असली की आपण आवश्यकतेपेक्षा ते जास्तच घेतो. तसेच आलू ₹10 किलो होते एका ठिकाणी, तर मी 1 किलो घ्यायची तर 2 किलो घेतले. तर म्हणूनच मग मला दम आलू बनवायचे होते. तर मग भाजी आणि सांबार निवडण्यासाठी बसले, तर यशवी ही मधामधातच करत होती. तर रियांशला म्हटलं दम आलू बनवत आहोत, तर तो आलू निवडण्यासाठी आला बारीक-बारीक. मग भाजीसोबत खाण्यासाठी म्हटलं आपण तंदुरी नान बनवावं. मी कधीच बनवलं नव्हतं, तर मग तेच बनवण्यासाठी घेतलं. तर थोडासाच मैदा घेतला आणि थोडंसंच पीठ घेतलं, कारण की कधीच बनवला नाही म्हणून म्हटलं वेस्टेज जायला नको आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, थोडं मीठ टाकलं चवीनुसार आणि सोडा आणायला लावला आणि सोडा पण टाकला थोडासा, 2 चिमटच टाकला आणि 2 चमच दही टाकून दुधाने छान भिजवून घेतला. नंतर मग आलू पण उकडले होते, तर मग रेयांशनी आणि मी आलूचे छिलके काढले आणि एका वाट्यामध्ये 3 बुटले तेल टाकून छान आलू फ्राय करून घेतले. हे मी पहिल्यांदाच बनवत आहे, फ्राय केलेले नाही, तर मी अशीच बनवत होती. नंतर मग त्याच्यात 2 तमालपत्र टाकले आणि मसाल्यामध्ये कांदा, टमाटर 2 कांदे घेतले होते मीडियम साईजचे आणि 1 टमाटर, तमालपत्र, 2 मिरच्या आणि थोडंसं अद्रक आणि सांबार याची छान प्युरी बनवून घेतली होती. आणि नंतर मग ते तेलात टाकली. नंतर हळद, तिखट, मीठ हे टाकून छान त्याला मिक्स करून घेतलं आणि नंतर मग जे आपल्याकडे मसाले असतात, गरम मसाला टाकला आणि मी चिकन मसाला टाकला. कारण की मी कोणत्या पण मसाल्याच्या भाजीमध्ये चिकन मसाला हा टाकतेच. त्याच्याने छान फ्लेवर येतो. आणि दही टाकलं आणि कसुरी मेथी नव्हती, तर मग मेथी निवडली होती, तर मेथी आणि सांबार हा टाकून छान मिक्स करून घेतला आणि दही टाकलेलं दम आलू मी पहिल्यांदाच बनवत आहो. नंतर मग त्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि थोडीशी पातळच ग्रेव्ही झाली होती. मग नंतर मग उकळी आल्यानंतर भाजीला त्याच्यामध्ये आलू वगैरे टाकून दिलं आणि जे प्लेटमध्ये थोडंसं तेल होतं आलूचं, ते त्याच्यामध्ये टाकून दिलं. नंतर ते शिजत होतं. तोपर्यंत मग इथं छान कणिक भिजवलेली अर्धा तास ठेवलं होतं. नंतर मग छान छोटासा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेतली आणि एका साइडने सांबार लावला आणि एका साइडने पाणी लावलं आणि गरम तव्यावर टाकून दिलं. तर छान त्याला बबल्स आले होते कारण का सोडा टाकला होता ना आणि हे मी पहिल्यांदाच बनवत आहो. तर मला खूपच धड होत होतं कसं होईल, कसं नाही. पोट तर नाही बिघडन ना असं वाटत होतं. याच्यासाठी मोठीचा तावा लागतो तर आमच्या ताव्याची मूठ निघाली होती तर मग सांडशीनच पकडून मी कसं तरी बनवून घेतलं. पण खरंच छान झालं होतं आणि भाजी पण छान झाली होती. सर्वांना खूप आवडले पण नान कमी गेले होते.